श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत ते म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला सोने चांदीच्या ऐवजी काही अगदी स्वस्तात ज्या वस्तू मिळणार आहेत, अगदी 2 रुपयापासूनच्या ज्या वस्तू आहेत तर त्या वस्तू घरी आणायच्या आहेत। अक्षय तृतीयेचा जो दिवस आहे तर तो 3.5 मुहूर्तांपैकी एक असतो। या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू जे आहेत तर त्यांची एकत्रित पूजा सुद्धा केली जाते। या दिवशी पितरांची सुद्धा पूजा केली जाते। तसेच हा दिवस जो आहे तर त्या दिवशी परशुरामांची पूजा करण्याला सुद्धा अनन्यसाधारण महत्त्व आहे। तसेच अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे या दिवशी सोन्याची खरेदी करणे सुद्धा अत्यंत शुभ मानले जाते। असे म्हटले जाते की आपण जर अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने किंवा चांदी खरेदी केली तर हे सोने कधीही मोडण्याची किंवा गहाण ठेवण्याची वेळ जी आहे तर ती येत नाही आणि म्हणूनच लोक या दिवशी सोन्याची खरेदी करत असतात। परंतु सर्वसामान्य व्यक्तींना सोन्याची खरेदी करणे शक्य नसते आणि म्हणूनच अशा व्यक्तींनी काही वस्तू आहेत तर त्या वस्तूंची खरेदी अवश्य करावी। अशा काही वस्तू आहेत ज्या तुम्ही तुमच्या घरामध्ये आणून त्यांची स्थापना करू शकता। सोन्यापेक्षा मौल्यवान अशा या वस्तू आहेत, याचा सुद्धा एक इन डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे आणि या वस्तूंपैकीच वस्तू म्हणजे तुम्ही श्रीयंत्र घरामध्ये आणून त्याची स्थापना करू शकता। कारण ज्या घरामध्ये श्रीयंत्र आहे तर तेथे पैसा जो आहे तर तो कधीही कमी पडत नाही। तसेच तुम्ही गजलक्ष्मी म्हणजेच हत्तीच्या ज्या पितळेच्या मूर्ती मिळतात किंवा पंचधातूच्या मूर्ती मिळतात तर या ज्या गजलक्ष्मी आहेत त्यांची घरामध्ये स्थापना करू शकता। किंवा तुम्ही या दिवशी कामधेनूची मूर्ती तुमच्या देवघरामध्ये असेल तर ती आणू शकता। यामुळे सुद्धा आपल्या ज्या काही मनोइच्छित इच्छा आहेत तर त्या पूर्ण होत असतात। तसेच या दिवशी सोने जरी जमले नाही तरी चांदीचा शिक्का किंवा चांदीचा एखादा कलश, चांदीचं निरंजन असेल, तुमच्याकडे जर लक्ष्मी देवीची मूर्ती नसेल तर ती सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता किंवा चांदीची लक्ष्मीची पावले घरी आणू शकता आणि उंबरट्यावरती दोन्ही बाजूला लावू शकता। हा सुद्धा अतिशय लक्ष्मी प्राप्तीसाठीचा खास उपाय जो आहे तर तो मानला जातो की आपण चांदीची लक्ष्मीची पावले घरी आणून ती आपल्या उंबरट्यावरती दोन्ही बाजूला लावून त्याची पूजा केली जाते। तर अशा ज्या वस्तू आहेत तर त्या वस्तू तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता। आता या वस्तू सुद्धा जर तुम्हाला खरेदी करणे शक्य झाले नाही म्हणजे बघा श्रीयंत्र असेल, गजलक्ष्मी असेल तर या ज्या वस्तू आहेत तर 500-1000 रुपये या वस्तूंसाठी लागतात। परंतु हे सुद्धा जर घेणे तुम्हाला शक्य नसेल तर मग तुम्ही कोणत्या वस्तू खरेदी करू शकता तर बघा त्यामध्ये पहिला आहे ते म्हणजे मोरपीस। तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी एक मोरपीस किंवा तुम्ही 5, 7, 11, 21 अशी मोरपीस खरेदी करू शकता। तुम्हाला जास्त मोरपीस घेणे शक्य झाले नाही तर एक मोरपीस घ्या। कारण बघा मोरपीस जे आहे तर ते आपल्या घरामध्ये असेल तर आपले भाग्य चमकते असे म्हटले जाते। एक मोरपीस जे आहे तर ते आपले नशीब बदलवण्याचे काम करत असते। ज्या घरामध्ये मोरपीस असते तर त्या घरामध्ये वास्तुदोष आहेत तर ते राहत नाहीत। त्यामुळे तुम्ही मोरपीस घरी आणू शकता कारण धार्मिक दृष्ट्या मोरपीसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे। यानंतरची वस्तू आहे ती म्हणजे बासरी। आता बघा बऱ्याच जणांच्या घरी चांदीची बासरी असते परंतु चांदीची बासरी घेणे हे प्रत्येकाला शक्य नाही। त्यामुळे आपल्याला बांबूची जी बासरी असते म्हणजे जी लाकडाची बासरी असते तर अशी बासरी घरामध्ये आणायची आहे। बासरी जर आपण आपल्या घरामध्ये ठेवली तरी सुद्धा आपल्या घरामध्ये ज्या काही आर्थिक समस्या आहेत तर त्या समस्या कमी होत असतात। त्यामुळे तुम्ही या दिवशी बासरी जी आहे तर ती खरेदी करू शकता। यानंतर आहे ते म्हणजे तुम्ही या दिवशी एकाक्षी नारळाची खरेदी करू शकता। एकाक्षी नारळ जो आहे तर तो अत्यंत दुर्मिळ असा नारळ असतो म्हणजे ज्या नारळाला एकच डोळा असतो। आपण जेव्हा बघा सामान्यपणे बघतो की नारळाला 3 डोळे असतात परंतु एकाक्षी नारळ हा असा असतो की ज्याला फक्त एक डोळा असतो आणि असा नारळ आहे तर तो लाखामध्ये एक असतो। म्हणजे जेव्हा आपण लाख नारळ जेव्हा घेऊ तर त्यामध्ये एखादा एकाक्षी नारळ असतो। परंतु तुम्हाला जर एकाक्षी नारळ या दिवशी भेटला तर नक्की खरेदी करून घरी आणा। कारण एकाक्षी नारळ जर आपण आपल्या घरामध्ये फक्त ठेवला तरी सुद्धा आपल्या घरामध्ये धनप्राप्ती जी आहे तर ती होत असते। एवढे महत्त्व या एकाक्षी नारळाला आहे। एकाक्षी नारळ जो आहे तर तो अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। तुम्ही तो तुमच्या तिजोरीमध्ये लाल कपड्यामध्ये बांधून सुद्धा ठेवू शकता किंवा तुमच्या मंगल कलशावरती ठेवू शकता आणि काही जमलं नाही तरी तुम्ही जरी तो फक्त घरी आणला आणि तुमच्या देवघरामध्ये ठेवलात तरी सुद्धा चालेल। यामुळे सुद्धा बरेचसे जे
आपले प्रश्न आहेत जे पैशासंबंधीचे आहेत तर ते कमी होत असतात। त्यामुळे एकाक्षी नारळ मिळाला तर तो नक्की आणा। आता फक्त अक्षय तृतीयेलाच नाही तर कधीही जर तुम्हाला एकाक्षी नारळ जर मिळाला तर तो सोडू नये, तो आपण खरेदी करून घरी आणावा। यानंतर आहे ते म्हणजे बघा, तुम्हाला 5 काचेच्या लाल किंवा ज्या हिरव्या बांगड्या असतात तर त्या आणायच्या आहेत। आता काय करायचं, ह्या ज्या बांगड्या आहेत तर त्या घरी आणायच्या आणि यानंतर लक्ष्मी मातेच्या मंदिरामध्ये जाऊन किंवा तुम्हाला जर मंदिरामध्ये जाणे शक्य नसेल, तुमच्या घराजवळ मंदिर नसेल तर घरीच लक्ष्मी मातेच्या चरणाजवळ ह्या ज्या बांगड्या आहेत तर त्या अर्पण करायच्या आहेत। कारण अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण लक्ष्मी मातेला जर काचेच्या हिरव्या किंवा लाल बांगड्या अर्पण केल्या तर लक्ष्मी माता आपल्यावरती प्रसन्न राहते, आपल्याला तिचा आशीर्वाद जो आहे तर तो मिळत असतो। आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण ज्या काही गोष्टी करतो तर त्या शाश्वत असतात, म्हणजे त्या कधीही संपत नाहीत। त्याचे जे पुण्य आपल्याला मिळणार असतं तर ते कायमस्वरूपी असते। म्हणून तुम्ही अशा ज्या बांगड्या आहेत तर त्या सुद्धा घरी आणू शकता। आता यानंतर तुम्हाला हे सुद्धा काहीच जमले नाही तर बघा, या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला मुठभर धने जे आहेत तर ते घरी आणायचे आहेत। अगदी सर्वसामान्य व्यक्तीला हे जी खरेदी आहे तर ती नक्की जमेल। त्यामुळे तुम्ही काही जमले नाही तर मुठभर धने जे आहेत तर ते खरेदी करा, घरी आणा। एका वाटीमध्ये माता लक्ष्मीसमोर हे धने ठेवायचे आहेत। त्या धन्याला हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करायचं आहे, धूपदीपाने ओवाळायचं आहे। आणि हे जे धने आहेत तर यातील थोडेसे धने एका लाल कपड्यामध्ये बांधून तुम्ही ते तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता। ज्यामुळे आपल्याला काय होणार आहे तर आपल्या घरामध्ये पैशाचा ओघ जो आहे तर तो सतत सुरू राहील, त्यामध्ये सातत्य राहील आणि आर्थिक अडचणी कमी होतील। यानंतर तुम्ही या दिवशी तांदूळ, गहू तर या गोष्टींची सुद्धा खरेदी करू शकता। अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण जर बाहेर गेलो तर काही जमले नाही तरी चालेल, परंतु धने, तांदूळ, गहू या वस्तूंची खरेदी करूनच घरी यावे।